नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माऊली अकॅडमीमध्ये तुमचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण अतिशय महत्त्वाचा तो म्हणजे चालू घडामोडी हा भाग पाहणार आहोत। प्रत्येक प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे, प्रत्येक वाक्य तेवढंच महत्त्वाचं आहे। आणि हो विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडला तर तुमच्या कमीत कमी 5 मित्रांना शेअर करायला विसरू नका, कारण व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, वेळ न घालवता आपण आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूया, जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या परीक्षेमध्ये, परीक्षा कुठली असो, पोलीस भरती असेल, तलाठी असेल, ग्रामसेवक असेल किंवा एमपीएससी गट क आणि ड असेल, कुठलीही परीक्षा असेल, प्रत्येक परीक्षेसाठी तेवढेच महत्त्वाचे हे प्रश्न असणार आहेत। त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहायचा आहे, तो देखील शेवटपर्यंत। विद्यार्थी मित्रांनो पहा, जर तुम्हाला पोलीस भरतीची तयारी करायची असेल तर आमच्याकडे निवासी बॅच आहेत, त्यामध्ये राहणे खाणे फिजिकल क्लास, त्यासाठी आमच्याकडे ऍडमिशन सुरू आहेत। ऍडमिशन आपण घेऊ शकता। चला सुरुवात करूया। बघा, आजचा जो घटक आहे तो जीके प्लस चालू घडामोडी, खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत, आपण हे आज अभ्यासणार आहोत। त्याच्यामधला पहिला प्रश्न असा असणार आहे पोरांनो, बघा पहिला प्रश्न, गॉड फादर ऑफ द इंटरनेट म्हणजेच इंटरनेटचे जनक कोणाला म्हणतात ज्यांचे नुकतेच निधन झाले आहे। प्रश्न खूप महत्त्वाचा आहे। इंटरनेटचे जनक किंवा इंटरनेटचे बाबा, काय म्हणतात त्याला, इंटरनेटचे जनक किंवा इंटरनेटचे बाबा असे कुणाला म्हणतात ज्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे। बघा, डेव्हिड फार्बर पहिला पर्याय, चार्ल्स बॅजेस, डॉक्टर विजय भाटकर आणि यापैकी नाही। विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे डेव्हिड फार्बर। बघा, इंटरनेटचे जनक कोण आहेत? डेव्हिड फार्बर आहेत। पर्याय क्रमांक 1। तर बघा, गॉड फादर ऑफ द इंटरनेट जनक आहेत बघा डेव्हिड फार्बर। जनक कोण आहे? डेव्हिड फार्बर। तर त्याचबरोबर संगणकाचे जनक, हे झाले, दोन्ही मध्ये कन्फ्यूज होऊ नका। बघा, इंटरनेटचे जनक डेव्हिड फार्बर आहेत, पण संगणकाचे जनक कोण आहेत? चार्ल्स बॅजेस। कोण आहेत? चार्ल्स बॅजेस हे संगणकाचे जनक आहेत। त्याचबरोबर भारताच्या महासंगणकाचे जनक, भारताच्या महासंगणक जनक आहेत डॉक्टर विजय भाटकर। आणि डॉक्टर विजय भाटकर हे कुठले आहेत? पुणे येथील आहेत आणि त्यांची कंपनी आहे सीडॅक कंपनी आहे। ठीक आहे, बघा, डॉक्टर विजय भाटकर यांनी शोध लावलेला महासंगणक कोणता, असा देखील आपल्याला बऱ्याच वेळेस प्रश्न विचारला जातो। तर तो संगणक आहे परम 8000। कोणता संगणक आहे? परम 8000 हा संगणक आहे। त्याचबरोबर बघा, जगातील सर्वात वेगवान सुपर कॉम्प्युटर म्हणजेच महासंगणक, जगातील सर्वात वेगवान महासंगणक कोणता, असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाईल। 2026 नुसार एल कॅपिटन हा अमेरिकेचा, कुठला आहे हा? अमेरिकाचा जगातील सर्वात वेगवान महासंगणक आहे। त्याचबरोबर हा पाहतो, भारताचा सर्वात वेगवान महासंगणक ऐरावत आहे। ऐरावत, त्यालाच काय म्हणतात? PSAI हा सध्या भारतामधला सर्वात सुपर संगणक आहे किंवा महासंगणक आहे। त्याचबरोबर पहा, भारताचा नियोजित परम महासंगणक कोणता आहे बरोनो? परम शंख हा आहे भारताचा नियोजित, सर्वात वेगवान असणार आहे, पण हे अजून सध्याच्यावर काम चालू आहे, त्याच्यामुळे आपण नियोजित म्हटलेलं आहे, हे देखील लक्षात ठेवायचं आहे। ठीक आहे, पुढचा प्रश्न पहा, थोडी प्रिंट मिस्टेक झालेली आहे बघा। तारिक रहमान यांनी कोणत्या देशाच्या पंतप्रधान पदाची शपथ घेतली आहे? तारिक रहमान हे कोणत्या देशाचे पंतप्रधान आहेत, असा आपला प्रश्न विचारला जाऊ शकतो, कारण आपला शेजारी देश आहे, जवळजवळ जे शेजारी देश आहेत त्यांचं पंतप्रधान, त्यांच्या त्या देशाची राजधानी, त्या देशाचं चलन, त्या देशाचे राष्ट्रपती, ह्याच्यावर मात्र एक प्रश्न फिक्स आपल्या पोलीस भरती असेल, कोणती स्पर्धा परीक्षा असेल त्याच्यावर विचारला जातो। तर विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे बांगलादेश। कुठले आहेत हे? बांगलादेश या देशाचे। बघा, तुम्ही पाहू शकता, हे तारिक रहमान हे बांगलादेशचे कोण आहेत? पंतप्रधान आहेत, आणि ज्यांनी नुकतीच पंतप्रधान पदाची काय घेतलेले आहे? शपथ घेतलेली आहे। बांगलादेशमध्ये फार मोठं आंदोलन झालं होतं, तिथल्या पंतप्रधानांना पलायन करावं लागलं होतं। त्यानंतर बांगलादेशमध्ये नवीन पंतप्रधानाची नेमणूक झालेली आहे, आणि ते म्हणजे कोण आहेत? तारिक रहमान। कुठले आहेत? बांगलादेशचे आहेत। चला ठीक आहे, बघा, बांगलादेशचे पंतप्रधान तारिक रहमान हे कितवे आहेत? 11वे आहेत, व्यक्तीनुसार 11वे आहेत, हे लक्षात ठेवा।
बघा तारिक रहमान यांचा पक्ष, तारिक रहमान यांचा पक्ष बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टी, त्यालाच काय म्हणतात BNP. कोणता आहे BNP? हा बांगलादेशचे जे पंतप्रधान आहेत तारिक रहमान यांचा हा पक्ष आहे BNP. चला ठीक आहे. बघा बांगलादेशाच्या माजी पंतप्रधान ज्यांनी भारतात आश्रय घेतला त्या कोण आहेत? शेख हसीना. कोण आहेत त्या? शेख हसीना आहेत. शेख हसीना. त्याचबरोबर यांच्यावर प्रश्न असाही विचारला जाऊ शकतो, बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना काय केले आहे? मृत्यूदंडाची शिक्षा ठोठावलेली आहे किंवा शिक्षा जाहीर केलेली आहे. ठीक आहे. बघा बांगलादेशाची राजधानी बनवणं, बांगलादेशची राजधानी काय आहे? ढाका आहे. पोलीस भरतीला कायम येणारा प्रश्न आहे. त्याचबरोबर बघा भारताला लागून असलेली बांगलादेशाची सीमा, एकूण सीमा किती आहे म्हणजे भूसीमा, ती आहे 4096 किलोमीटर. आणि ही सीमा भारताला लागून असलेल्या भूसीमेपैकी सर्वात जास्त लागून भूसीमा असलेला देश कोणता आहे? बांगलादेश. असा देखील आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न पहा. बघा पुढचा प्रश्न आहे 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर बंदी घालण्याचा बघा निर्णय घेणारे भारतातील पहिले राज्य कोणते? जे मुलं सोशल मीडिया वापरतात, ज्यांचं मानसिक संतुलन सोशल मीडियावर ढासळत आहे, कारण काही मुलं अभ्यासाकडे दुर्लक्ष करतात, यामुळे बघा भारतामध्ये असं एक राज्य आहे की त्यांनी 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर किंवा सोशल मीडिया वापरण्यावर बंदी घातलेली आहे. ते राज्य कोणतं? तर विद्यार्थी मित्रांनो या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्नाटका. काय आहे? कर्नाटक आहे. बघा पोरांनो 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर बंदी घालणारे भारतातील पहिलं राज्य आहे कर्नाटक. भारतातील पहिलं राज्य आहे कर्नाटक. आणि कर्नाटक राज्याचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या कोण आहेत? सिद्धारामय्या. आणि ह्यांनी जे कर्नाटकचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं, ह्या अधिवेशनामध्ये घोषणा केली की कर्नाटक मधले मुलं 16 वर्षाखालील मुलं जे सोशल मीडिया आहेत, फेसबुक आहे, ट्विटर आहे, इन्स्टा आहे, त्याचबरोबर बघा असे वेगवेगळे जे ऍप्स आहेत साधारणतः 10 त्या ऍप्सवर काय केलेले आहे? बंदी घातलेली आहे. बघा कर्नाटकची राजधानी आहे बंगळुरू. त्याचबरोबर भारताचे इलेक्ट्रॉनिक सिटी देखील काय आहे? बंगळुरू आहे. बघा इस्रोचे मुख्यालय कुठं आहे? बंगळुरूच आहे. म्हणजे एका प्रश्नामध्ये आपले 2-3 प्रश्न कव्हर होत आहेत. बघा त्याचबरोबर 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर बंदी घालणारा जगातील पहिला देश कोणता? तर देश आहे ऑस्ट्रेलिया. जगातील पहिला देश आहे ऑस्ट्रेलिया आहे. बघा जगातील दुसरा देश जो की 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर बंदी घालणारा दुसरा देश आहे स्पेन. परंतु इथं गपलत करू नका. बघा जगातील पहिला देश आहे ऑस्ट्रेलिया, जगातील दुसरा देश आहे स्पेन. परंतु पुढचं वाक्य पहा, स्पेन हा युरोपमधील 16 वर्षाखालील मुलांच्या सोशल मीडियावर बंदी घालणारा पहिला देश आहे. कुठला? युरोप खंडातला पहिला देश जर विचारलं स्पेन, जगातला पहिला देश विचारला ऑस्ट्रेलिया, भारतातलं पहिलं राज्य विचारलं कर्नाटका. ठीक आहे. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आपल्याला विचारले जाऊ शकतात. ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान आहेत अँथनी अल्बानीज. कोण आहेत? अँथनी अल्बानीज हे आहेत. चला ठीक आहे, समजतंय सर्वांना. पुढचा भाग बघा, महाराष्ट्रातील सर्वात लांब पल्ल्याची वंदे भारत ट्रेन कोठून कोठे धावते? हा प्रश्न आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये फिक्स विचारला जाऊ शकतो, कारण खूप महत्वाचा प्रश्न आहे. पर्याय क्रमांक 1 नागपूर ते पुणे, पर्याय क्रमांक 2 मुंबई ते नागपूर, पर्याय क्रमांक शिर्डी ते मुंबई, आणि पर्याय क्रमांक 4 आहे मुंबई ते मडगाव. तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला नक्की माहितच असणार आहे. बघा महाराष्ट्रातील, त्याचबरोबर महाराष्ट्रातील नव्हेच भारतातील सर्वात लांब वेगवान वंदे भारत ट्रेन आहे अंजनी. बघा तिथं नाव आहे अंजनी, म्हणजे नागपूर ते पुणे, नागपूर मधले अंजनी ते पुणे आहे. एकूण अंतर ती धावते आहे 881 किलोमीटर. एकूण थांबे आहेत 10. थांबे किती आहेत? थांबे पण विचारले जाऊ शकतात. म्हणजे नागपूर पासून पुण्यापर्यंत वंदे भारत ट्रेन किती जागेवर थांबणार आहे? 10 ठिकाणी थांबणार आहे. त्याचबरोबर बघा भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन कोणती आहे? नवी दिल्ली ते वाराणसी. भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन आहे नवी दिल्ली ते वाराणसी. ही भारतातील पहिली वंदे भारत ट्रेन आहे.
आणि बघा वंदे भारत चालवणारी किंवा वंदे भारत ट्रेन चालवणारी महिला कोण हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, वंदे भारत ट्रेन चालवणारी पहिली महिला कोण हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगायचं आहे. त्याचबरोबर पहा, रेल्वे बोर्डाचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. रेल्वे बोर्डाचे मुख्यालय कुठे आहे? नवी दिल्ली. भारताचे रेल्वे मंत्री कोण आहेत? तर ते आहेत अश्विनी वैष्णव. फिक्स ह्याच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर पहा, भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व सीईओ, भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष व सीईओ कोण आहेत? सतीश कुमार माथुर आहेत. कोण आहेत? सतीश कुमार माथुर आहेत. भारतीय रेल्वे बोर्डाच्या पहिल्या महिला सीईओ कोण आहेत? जया वर्मा सिन्हा आहे. सीईओ म्हणा किंवा मग पहिल्या बोर्डाच्या अध्यक्षा म्हणा. ठीक आहे. त्याचबरोबर पहा, भारतातील पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन, बघा आतापर्यंत ह्या ज्या वंदे भारत ट्रेन होत्या ह्या स्लीपर नव्हत्या, त्या फक्त सिटिंग होत्या. परंतु एक ट्रेन आता नुकतीच 2026 मध्ये स्लीपर ट्रेन म्हणून काय झालेली आहे? अस्तित्वात आलेली आहे. ती आहे हावडा, पश्चिम बंगाल ते कामख्या, आसाम, गुवाहाटी मधली कुठे आहे? कामख्या ह्या दरम्यान धावत आहे किंवा सुरुवात झालेली आहे. त्याचबरोबर भारतीय रेल्वेचे एकूण प्रादेशिक विभाग किती आहेत? 19 आहेत. त्यामध्ये मुंबईमध्ये 2 आहेत. हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. त्याचबरोबर बघा पुढचा प्रश्न आहे, डूम्सडे मिसाईलची चाचणी कोणत्या देशाने केली? चला उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता. तुम्हाला एक साधारणतः 30 सेकंद वेळ येतो. बघा, कारण सध्या अमेरिका आणि इराण इस्रायल युद्ध चालू आहे, त्यामुळे असे आपल्याला प्रश्न विचारले जाऊ शकतात. पण खूप महत्वाचा प्रश्न आहे, डूम्सडे मिसाईलची चाचणी कोणत्या देशाने केली आहे? तर या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट मध्ये टाकलंच असेल. ठीक आहे, चला तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. ते म्हणजे कोणतं आहे? अमेरिका. बघा पाहूनो, आंतरखंडीय अण्वस्त्र वाहू बॅलिस्टिक क्षेपणास्त्र कोणतं आहे? मिनिटमॅन 3, म्हणजे त्याला दुसरं नाव काय आहे? डूम्सडे नाव आहे. बघा, मिनिटमॅन 3 त्याला दुसरं नाव काय आहे? डूम्सडे हे आहे. ह्याची मारक क्षमता किती आहे पाहूनो? बघा, 13,000 किलोमीटर, म्हणजे एका टप्प्यामध्ये एकदा जर उडवलं ते 13,000 किलोमीटर पर्यंत त्याची काय आहे? रेंज आहे. त्याच बघा, ह्या क्षेपणास्त्राचा वेग 15,000 मैल प्रति तास. किती आहे? 15,000 मैल प्रति तास एवढा त्याचा वेग आहे. आणि ह्याला इंधन आहे घनरूप, आणि इंधन घनरूप असल्यामुळे हे कधीही आणि कुठेही उडवलं जाऊ शकतं. पुढचं पहा, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? डोनाल्ड ट्रम्प हे उर्फ तात्या. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कोण आहे? डोनाल्ड ट्रम्प आहेत. त्यांच्यावर कायम प्रश्न विचारला जाऊ शकतो. त्याचबरोबर पहा, अमेरिकेचे संरक्षण मंत्री कोण आहेत? पीट हेगसेथ. बघा, अमेरिकेचे संरक्षण मंत्री कोण आहेत? पीट हेगसेथ आपल्याला विचारले जाऊ शकतात. चला पुढचा प्रश्न, सध्या भारतात एकूण किती राज्यामध्ये महिला उपमुख्यमंत्री आहेत? या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये पटकन टाकायचं आहे, जेणेकरून तुम्हाला फक्त 30 सेकंद वेळ असेल. चला पटापट उत्तर टाका. प्रश्न खूप सोपा आहे. येणाऱ्या परीक्षेला फिक्स आणि फिक्स येऊ शकतो. चला, प्रश्न कोणता आहे? सध्या भारतात एकूण किती राज्यामध्ये महिला उपमुख्यमंत्री आहेत? तर पाहून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2, 4. पर्याय क्रमांक 2 म्हणजे 4. सध्या भारतामध्ये 4 राज्यामध्ये महिला उपमुख्यमंत्री कार्यरत आहेत. चला ठीक आहे, समजलं. बघा, भारतात एकूण कार्यरत महिला उपमुख्यमंत्री किती आहेत? 4 आहेत. त्याच्यामध्ये महाराष्ट्र एक राज्य आहे. बघा, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री कोण आहेत? सुनेत्रा अजित पवार. अजितदादांचं निधन झाल्यामुळे त्यांच्या जागी सुनेत्रा अजित पवार यांची मुख्यमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री म्हणून काय लागलेली आहे? वर्णी लागलेली आहे. त्याचबरोबर बघा, दिया कुमारी ह्या देखील राजस्थान राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री सध्या कार्यरत आहेत, पदावर आहेत. त्याचबरोबर तिसरे व्यक्ती आहेत नेमचा किपगेन, ह्या देखील मणिपूर या राज्याच्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर प्रवती परिदा ह्या देखील ओडिशा राज्याच्या महिला मुख्यमंत्री आहेत. त्याचबरोबर अतिशय महत्वाची माहिती बघा, भारतातील आयएमपी करून घ्या, भारतातील पहिली महिला उपमुख्यमंत्री कोण आहे?
राजेंद्र कौर आहे, राजेंद्र कौर भट्टल 1996 मध्ये भारतातील पहिल्या उपमुख्यमंत्री ठरलेल्या कोण आहेत? राजेंद्र कौर भट्टल. आणि त्यांचं राज्य आहे पंजाब. कोणतं राज्य आहे? पंजाब. पहिली राज्य आणीबाणी देखील पंजाब मध्ये लागली होती. सर्वात जास्त राज्य आणीबाणी लागणार राज्य काय आहे? पंजाब आहे. आणि भारतातील पहिली महिला उपमुख्यमंत्री देणारं पहिलं राज्य आहे पंजाब. कधी दिले होते? 1996 मध्ये. कोण होत्या? राजेंद्र कौर भट्टल या होत्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न पाहूया. बघा, भारतातील कार्यरत महिला मुख्यमंत्री, सध्या भारतामध्ये किती महिला मुख्यमंत्री पदावर आहेत? तर त्याचा प्रश्न जर असा विचारला तर त्याचं उत्तर काय आहे? दोन महिला सध्या मुख्यमंत्री या पदावर काय आहेत? कार्यरत आहेत. त्याच्यामध्ये एक पहा, ममता बॅनर्जी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आहेत. दुसरी महिला मुख्यमंत्री आहे रेखा गुप्ता, दिल्लीच्या मुख्यमंत्री आहेत. दिल्लीच्या मुख्यमंत्री पदावर कायम परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न आहे. आयएमपी करून घ्या. प्रश्न येणार म्हणजे येणाऱ्या पोलीस भरतीला. बघा, भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होत्या? सुचिता कृपालानी. भारतातील पहिली महिला मुख्यमंत्री कोण होती? सुचिता कृपालानी होत्या. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या पहिल्या महिला राज्यपाल कोण ठरल्या होत्या? विजयलक्ष्मी पंडित ह्या होत्या. ठीक आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? प्रश्न थोडा समजून घ्या पोरांनो. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर या प्रश्नाचं पर्याय बघा, विवेक भीमनवार, राजेश अग्रवाल, महेंद्र हरपाळकर आणि मिलिंद साठे असे 4 पर्याय आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये टाकायचं आहे. कारण बघा, आपण काय करतो? अध्यक्ष पाहतो, अध्यक्ष पाठ करतो. कहीं पे निगाहे कहीं पे निशाने. प्रश्न दुसराच विचारला जातो. त्याच्यामुळे आपल्याला प्रश्न कसा विचारणार आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, स्पर्धा परीक्षा अभ्यास करताना तुम्हाला फार अभ्यास करायचा आहे किंवा फार बुद्धिमान व्हायचंय असा अभ्यास करायचा नाही. तुम्हाला परीक्षार्थी व्हायचंय. परीक्षा पास होण्यासाठी जर अभ्यास केला तर तुम्हाला लवकर रिझल्ट येईल. तुम्ही जर फक्त अभ्यास वाढवायचा म्हणून अभ्यास केला तर रिझल्ट उशिरा येईल. हे स्पर्धा परीक्षेचं गणित आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, महेंद्र हरपाळकर. बघा पोरांनो, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे सचिव कोण आहेत? महेंद्र हरपाळकर हे सचिव आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आहेत विवेक भीमनवार. नुकतेच एमपीएससीचे काय झाले? ते अध्यक्ष झालेले आहेत. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना भारतीय राज्यघटनेतील कलम 315 नुसार एमपीएससी काय झालेले आहे? स्थापना झाली. एमपीएससी बघा, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन अनुच्छेद 315 नुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची काय झालेली आहे? स्थापना झालेली आहे. पुढे पहा, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात असा आपल्याला प्रश्न विचारला जातो. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची व सदस्याची नेमणूक करतात राज्यपाल. पुढचा प्रश्न, निवृत्तीचे वय बघा 62 वर्ष किंवा 6 वर्ष कालावधी. बघा, 6 वर्षे कालावधी. यांचा कालावधी कमीत कमी 6 वर्ष असतो. जास्तीत जास्त कालावधी 6 वर्षे. त्यांच्या वयाचे 62 वर्ष किंवा 6 जो कालावधी संपल त्यावेळेस ते पदावर काय होतात? निवृत्त होतात. त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोग अनुच्छेद 315. केंद्रीय लोकसेवा आयोग आणि राज्य लोकसेवा आयोग. केंद्रीय लोकसेवा आयोग म्हणजे यूपीएससी. कलम किती आहे? 315 आहे. परंतु बघा, केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष व सदस्य यांची नेमणूक कोण करतात? किंवा यांची नेमणूक राष्ट्रपती करतात. पण केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष आता जनरली कोण आहेत? अजय कुमार हे अध्यक्ष आहेत. त्याचबरोबर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची नेमणूक कोण करतात? राष्ट्रपती करतात. कोण करतात? राष्ट्रपती करतात. केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षाची व सदस्याचे निवृत्तीचे वय किती आहे? 65 वर्ष. किती आहे? 65 वर्ष आहे. ह्यांचा कालावधी देखील 6 वर्ष आहे किंवा जास्तीत जास्त वयाच्या अट किती आहे? 65 वर्ष. जो कालावधी संपल त्यावेळेस ते पदावर काय होतात? पायउतार होतात. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण चालू घडामोडीचा अतिशय महत्वाचा भाग पाहिलेला आहे. जर तुम्ही आमच्या चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल, व्हिडिओ लाईक केलं नसेल, व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, व्हिडिओ आवडला तर तुमच्या 10 मित्रांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. पुन्हा भेटूया एक नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.